अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, पण त्या घडू नयेत. त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका, पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या संदर्भात करू. पण अशा संस्थांवर माणसं नेमताना किमान काय गुन्हेगार काही निकष आपल्याला व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते तर पाहिले तर तुम्हाला देखील वाईट वाटेल, कारण शांतीचा संदेश आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की यांची कोणाचीही नेमणूक सरकार करत नाही. ही सगळी नेमणूक ही ज्युडिशियल ऑफिसर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. त्याची नेमणूक ही सरकारच्या माध्यमातून केली जात नाही. सर, हिंदी में जानना चाहते हैं असं आहे की जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदीमध्ये एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही. त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही. सर, महाराष्ट्रामध्ये जी धरणं आहेत ती जवळपास लवकर भरतात आणि विशेषतः सांगली कोल्हापूरला जो काही फटका बसला, कशा पद्धतीने राज्य सरकारचं नियोजन आहे या बाबतीत? आम्ही पूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत. कधी विसर्ग सुरू करायचा, कधी तो बंद करायचा, या संदर्भात पूर्ण सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे. बाजूची जी राज्य आहेत त्या राज्यांशी देखील आपलं कोऑर्डिनेशन आहे. त्या राज्यांमध्ये आपला एक त्या ठिकाणी इंजिनियर हा बसलेला आहे की जो तिथे या पूर्ण पावसाळ्यात तिथेच असतो आणि तिथनं तो कोऑर्डिनेशन करतो. त्यामुळे मला असं वाटतं की योग्य प्रकारचं कोऑर्डिनेशन केलेलं आहे. अर्थात निसर्गाचा अलीकडच्या काळामध्ये काही फार भरोसा देता येत नाही, पण आपल्याकडनं नियोजन पूर्ण केलं आहे. सर, हिंदी में जानना चाहते हैं, 11वां अंतर्राष्ट्रीय योग दिन है, आज वारकरियों के साथ आपने मनाया, क्या बताइए? मुझे बहुत खुशी है कि आज अंतर्राष्ट्रीय योग दिवस पर पूना में हम लोगों ने सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय इसके तत्वावधान में एक बहुत अच्छा कार्यक्रम संपन्न किया है, जिसमें महाराष्ट्र की प्राचीन परंपरा जो वारी की परंपरा है, जिसमें लाखों हमारे वारकरी ये पैदल श्री विट्ठल इनके दर्शन लेने के लिए जाते हैं, वो सारे वारकरी आज पूना में है. कल रात को वो पूना में रुके थे. उनके जहाँ जहाँ पर वो रुके हैं ऐसे सब ठिकानों पर एक साथ हम लोगों ने इस कार्यक्रम से उनको जोड़कर आज योगासन किए हैं. साथ ही में 700 पूना विद्यापीठ के महाविद्यालयों में भी हम लोगों ने इसी प्रकार से योग आसन किए हैं और एक बहुत भव्य इस प्रकार का कार्यक्रम हुआ है. मैं देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी का आभार व्यक्त करना चाहता हूं कि हमारी जो प्राचीन संस्कृति है, हमारी जो जीवन पद्धति है, हमारी जो चिकित्सा पद्धति है, जिसमें केवल शरीर का विचार नहीं किया गया है, जिसमें मन का भी विचार किया गया है, जिसको आज की परिभाषा में होलिस्टिक हीलिंग कहते हैं, उसकी क्षमता हमारे योग में है. और उस योग को अंतर्राष्ट्रीय स्तर पर मोदी जी के कारण सारे देशों ने अपनाया है और पूरी दुनिया में आज योग दिवस हम लोग मना रहे हैं. उसी का एक हिस्सा आज पूना में हम लोग योग दिवस मना पाए, इसका मुझे बहुत हर्ष है, आनंद है. विद्यापीठाचा दर्जा वाढला, आंतरराष्ट्रीय पातळीवर रँकिंग वाढली, पण प्रत्येक विभागाची अवस्था अशी की प्राध्यापक नाही आहेत. 2 प्राध्यापकावरती सर्व भार आहे. तर त्या भरतीच्या अनुषंगाने पहिल्यांदा मी पुणे विद्यापीठाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की पहिल्या 600 विद्यापीठांमध्ये जगातल्या आता पुणे विद्यापीठ आलं आहे आणि मला अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी किंवा येत्या 2 वर्षामध्ये आपलं जे स्वप्न होतं की पहिल्या 500 विद्यापीठात आपली विद्यापीठं असावीत, कारण जगामध्ये पहिल्या 500 विद्यापीठांना मान असतो. तर मला असं वाटतं त्या दिशेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाटचाल चाललेली आहे. त्यामुळे इथले कुलगुरू, इथले व्यवस्थापन परिषद असेल, इथले सिनेटर्स असतील, सगळ्यांचं आणि प्राध्यापकांचं देखील
अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो। आणि इथे आपण जे सांगितलं डेफिसिट, त्या संदर्भात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सर्व प्रकारच्या मान्यता दिलेल्या आहेत। भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि हे जे काही डेफिसिट आहे तेही पूर्ण केलं जाईल। चला, तर आपण पाहतोय आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांची पुण्यामध्ये माध्यमांवर मुजोरी पाहायला मिळाली। या संदर्भात सुद्धा फडणवीसांनी भाष्य केलं। यासह विविध मुद्द्यांवर फडणवीसांनी इथे भाष्य केलंय।